ग्लास सापडलेला आहे. तर ग्लास आमच्यात आला तवाच झाला खलास. पण तू ग्लास कशाला आणलेलास? मी कुठे आणला इथेच पडला. हा माग बॉक्स बी पडलाय. मी नाही. आपल्या नैसर्गिक वातावरण मध्ये असे लोक घाण कामं करतात. My disappointment is immeasurable, and my day is ruined. तो द ग्रेट भेट या शोमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. परत नाही, पहिल्यांदाच स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण कुठल्या तरी ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे ताम्हिणी घाटाला जाताना जो रस्ता लागतोय अशा ठिकाणी मगाशी आपण एक धबधबाही पाहिला. Come on, man. आणि त्याचंही नाव आम्ही विसरलो, बारीकमध्ये काहीतरी ना. बरं ठीक आहे, ओके. पाहुण्यांना विचारायचं नाही, त्रास द्यायचा नाही आहे. तर आम्ही इथं थांबलेलो आहे. छान नदी आहे का हे तलाव आहे काय माहीत नाही, पण नदीच असावी, कारण मग जण आमचा पिच्छा करायला लागला. तर मी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांना नमस्कार. Wait a minute. Who are you? तर यांना आपण विचारू की काय भाऊ, म्हणजे तुमचं इथं असं येण्याचा म्हणजे सुट्टी एक दिवसाची काढून पगार एक दिवसाचा वाया घालून म्हणजे कामधंद नसल्यासारखं इथं बोंबलत फिरायला येऊन तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत? ऍक्च्युली कसं झालं होतं, काम तर सगळे करतातच, पण माझा एक खास दोस्त आला होता रात्री. तो म्हणला भाई फिरायला जायचं आपल्याला. मग अच्छा, म्हणजे तो हँडसम हंक. Do me a favor, please. Get out of here. Get out of here, man. I'm saying. हा, तर मग असंच आपण लोकेशन वगैरे बघितलं, प्लस व्हॅलीला जायचो. तर जात येताना आपल्याला मस्त असं हे तलाव तुम्हाला दिसत असेल. तलाव दाखव रे. तलाव दिसत असेल. तर येत्या रस्त्यामध्ये खूप असं छान आम्हाला दिसलं. तर ह्याची भेट घ्यायसाठी आम्ही जवळजवळ एक 10 किलोमीटर तर आम्ही रस्ता ओलांडत होतो. नक्की. कुठून खाली यायला आपल्याला भेटेल, त्यामुळे काय ते खाली तलावात ओके, रस्त्यावरून खाली या. Sorry. तर मग आपल्याला एक रस्ता भेटलाय असा. पण तलाव बघून असं मनात एकदम छान असं वातावरण निर्माण झालं आहे, जसं तुम्ही बघू शकता बाहेर पण आहे. आणि पण काही आपण बोलू शकतो ना की लोक येतात इथं कचरा करतात, एवढ्या चांगल्या ठिकाणी दारू वगैरे पितात. ही बाटली टाकतात आपण आपल्या बाटल्याला. हा. तर हे तलावाचं असं विशेष नाव आहे, तुम्हाला सांगू इच्छितो मी. मध्य ताम्हिणी तलाव असं नाव आहे. हो, असं कारण ह्या तलावाचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगू का? ह्या तलावात तुम्हाला बरेच जलपरी जलपरा बघायला सुद्धा भेटतील. तर आहेत मागे हरवलेले आहेत. अशा प्रकारे मगरीनं मगाशी खाल्लं बारीक. हा. Now I'm really mad. एक दिवस जाऊ दे, पण मनाला शांती भेटली पाहिजे. खरं त्यातच प्रयत्न चालू असतात आमचे. असं पण पुण्यात बोंबलत फिरण्यापेक्षा इकडे जरा येऊन फिरलेलं बरं कधी पण. चालतंय. असं पावसाचं वातावरण, रोमॅन्टिक वातावरण होतं, पण पार्टनर नाही, तिचे दुःखत मनात दुःख निर्माण होत आहे, पण व्यक्त करायचं तरी कोणाला आपण ना. त्यामुळे मी माझ्या संगिनीला घेऊन बास करायची Emotional, damn it. बघा मागं मस्तपैकी डोंगराला ढग चिटकलेले आहेत आणि ढगात डोंगर चिटकलेले आपण आपल्या गाडीला चिटकू आणि पुढे प्रवास चालू करू. चला. माझी बॅटरी पिन लो आहे, आपल्याला ब्लॉग पुढे कॅरी ऑन करता येणार नाही. वय झालं माझं आता ते. Yes, I'm from Canada. Yeah. I'll tell you my Insta ID. Please follow, guys. Like, share, and subscribe, everyone. Okay. Okay, bye. Okay, I am from Mose, Hong Kong. Okay. अचानक आमच्या वाटेत ढग कसे काय आले काय माहित, पण आम्ही
समोर. चला हे पुढचं. हा, डेस्टिनेशन इन द राईट म्हणजे इथं कुठेतरी आपण गाडी पार्क करायला पाहिजे. आम्ही इथं पार्किंगच्या स्पॉटला पोचलोय, पण विषय असा झालाय सकाळी अंधारात आमचं तोंड दिसत नव्हतं. आता आम्हाला निसर्ग दिसेना, धुकं पडले आणि आम्हाला एकतर माहीत नाही धबधबा कुठं आहे आणि आम्हाला हुडकत जायचं आहे. आणि इकडं लेकरं बाळं फिरायला काय गाणी लावून त्याच्या आईला नाचा लागल्यात. आमचा ड्रायव्हर सारथी कृष्ण उतरलेला आहे. एंट्री, रॉयल एंट्री. धबधबा काय सापडायला काय नाव घेईना. इथे तेवढं रेड फ्लॅग लावल्यात म्हणजे आम्ही पुढे जायला नको. इथं का नाही तर काय कर्मकांड होते बहुतेक इथं काय काहीतरी सीन आहे जाम इथं. धबधबा तर काय घावायला तयार नाही. पायवाट तर दिसायला लागल्या. जोपर्यंत दिसायला लागल्या तोपर्यंत आम्ही जाणार आहे. हा जंगी नियोजन झालेलं इथं. हे आमच्या पृथ्वीला तर काय आवाज आलेला नाही. कुठे आहे कर, पण मला धबधब्याचा आवाज यायला लागलाय. सशासारखे कान पाहिजेत आणि चीते की चाल पाहिजे, बाज की नजर पाहिजे और बाजीराव की तलवार पाहिजे. सगळं पाहिजे पण ते तुझ्यात काही नाही. जलता है सारा मजनू मेरे से. ते वॉटरफॉलचं काही माहीत नाही, पण आम्हाला हे बारीक असं झरा तर सापडला आहे. आणि आम्ही असा विचार करतोय, मी आणि पृथ्व्या नाही, मी विचार करतोय फक्त की ह्याच्या फ्लोनं जावं. पृथ्व्या विचार करतोय की चड्डी बदलावी. अरे सॉरी, सांगायचं नव्हतं का. सॉरी गाईज, सॉरी. It's be about time. मजाक मध्ये लईच बोललो मी, कारण जसं जसं आम्ही खाली आलोय तसं जरा आम्हाला आणि थोडीशी बारीकमध्ये रिस्क आहे. बारीकमध्ये म्हणजे लईच आहे. एक मिनटं मी दाखवतो. असा विषय एकंदरीत इथं आहे. एकंदरीतच आहे. काय पडलंय अत्यंत निर्मनुष्य अशी ही जागा. त्यात आम्हाला रस्ता दिसला बोंबराला. बरे जरा जाया बिया हे इधर. त्याच्यामुळे मोबाईलची बॅटरी पण लो आहे. आणि काहीतरी असं सुंदर अशी पाऊल वाट आम्हाला दिसली आहे जेणेकरून माझी तर अपेक्षा वाढलेली आहे. पृथ्वीला तर काय पार वाट लागला. कर अजून एक्सप्लोर. हा कर. चलो लेट्स गो. त्याच्या तर तोंडातून एक शब्द निघाला त्यातून. मला काहीतरी भारी असं दिसायला लागले पुढे. मी तुम्हाला पण दाखवतो. हा सफल व्हावं एवढं सगळं प्रयत्न केले. जेणेकरून आमच्या पुण्यात काहीच नाही तर आहे. शिशी दिसता म्हणजे इथं म्हशी बिशी येतात. म्हशी नॉट इन द सेन्स म्हशी म्हणजे म्हशी. हा प्रॉपर म्हशी काय म्हशी. वो प्लॅन में थोडा चेंज रहने का. आम्हाला मेन धबधबा रिंग वॉटरफॉल काय सापडत नाही. आम्ही धबधबा रिंग वॉटरफॉल मला मॅपवर इकडे दाखवलं. त्या ब्लॉगवाल्यांनी पण इकडेच सांगितलं. सापडलं नाही आहे. ओके ठीक आहे, पण आम्हाला त्याचा एक असा फायदा झाला. आम्ही तामिनी घाटात हरवलोय. आता प्रश्न असा आहे की आम्ही परत कसं जायचं. आम्हाला परत जायचा रस्ता माहीत नाही बोंबलाला. टेन्शन तुम्ही बघू शकता इथं. ओके, तर फायदा एक असा की परत जायला बघायला येईल, काहीतरी होईल, कोणतरी येईल मदतीला. वाटत तर नाही पण ठीक आहे. मेरे को चक्कर आने लगा रे. ओके ठीक आहे, तर आम्ही इथंच निसर्गाचा आस्वाद घेऊ आणि जर वाटलंच तर मग आणि पण खाली जायचा प्रयत्न करूयात काय. हां ओके ठीक आहे. इथंच जाऊ. बॅटरी पण लो आहे. पुढं पार खोल म्हणजे खोल, एकदम खोल दरी, एकदम खोल अशी दरी आणि धुके पण पडल्यात. आम्ही रिस्क घेणार नाही आहे कारण आधीच आम्ही खूप मोठ्या दरीत आलो. मध्येच आहे काय रिंग वॉटरफॉल नाही झालं, पण कधीतरी हरवावं. निर्मनुष्य जागा वाटली मला तर.
कारण येण्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग नाही आहे, पाण्याच्या मार्गेच यावं लागतं. रिंग वॉटरफॉल पार्किंगचं जिथं मॅप दाखवतं तिथं गाडी पार्क करून आम्ही त्याच्या बॅक साईडनं आलो आणि तिथं काय माहीत कुठून आलो. अशा रीतीने पाऊस पण पडायला लागलाय. आम्ही तर खूप मजा करतोय, लक्षातच नाही व्हिडिओ करायचा आहे आम्हाला. हॅलो गाइस, चाय पी लो. पाणी में डूब के मर जाओ. नैसर्गिक स्विमिंग पूल मध्ये तुमचं स्वागत आहे. परत आम्ही पुढच्या रविवारी प्लॅन करणार आहे. जर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. गर्दी ना गरीब वाली बात. तर आम्ही अशा प्रकारे इथं धबधबा म्हणजे या पॉन्डमध्ये एन्जॉय वगैरे करून आता परत फिरतोय. माझ्या मोबाईलची बॅटरी लो आहे, त्यामुळे पुढे मला व्हिडिओ बनवता येईल नाही येईल काही सांगता येत नाही. पण आता आम्ही इथून ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने परत जाऊन थोडंसं काहीतरी खाण्याचा प्लॅन आहे. आम्ही निघालेलो, आम्ही उठलेलो ॲक्च्युली 3 वाजता, 3:30-4 वाजता बाहेर पडलो आणि त्यानंतर पेट्रोल त्यानंतर पेट्रोल शोधायला आमच्या तिथे 1 अर्धा तास गेला. तिथनं आम्ही किती 4:15च्या दरम्यान पुण्यातून निघालेलो आणि इथं पोहोचून आम्ही पूर्ण एन्जॉय वगैरे करून आम्हाला 9:30 होत आहेत आणि आता आम्ही परत. तो प्लान में बहुत सारे चेंजेस आने के बाद आम्ही फायनली पॉन्डमध्ये एन्जॉय केलं आणि आता आलो आहे आम्ही इथं पोपल्याजवळ पोचलो आहे फायनली. आणि पहिलाच प्रयत्न होता आमचा असं काहीतरी कॉमेडी करायचा, तसे आम्ही कॉमेडी खूप करत असतो. बघू यापुढे कधी संधी मिळाली तर असेच व्हिडिओ बनवत जाऊ. बाय. सॉरी ह्याचं राहिले. हां बोल रे भाऊ, काय बोलायचं बोल ना. बाय बाय. सांग काय सांगायचं तुला. काय नाही, बघा आवडेल तुम्हाला. बाकी काय अजून बाकीचं काय बाकीच काय नाही झालं. लय बोलायचं होतं, बोल. नाही झालं.